बऱ्याच लोकांचं म्हणणं काय आहे, की दादा टाटा नॅनो घ्यावी का नाही आणि कुठलं मॉडेल घ्यावं आणि कधीचं मॉडेल घ्यावं? माझं एकच म्हणणं आहे मित्रांनो, हे बघा, घेत असताना टॉप मॉडेल गाडी घ्या, की तुम्हाला परत ती सारखी तुम्हाला एक्सचेंज करायची काही गरज नाही. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, की त्या गाडीला तुम्हाला आहे ना, तर ती जास्त दिवस वापरता आली पाहिजे. नाहीतर ती घेऊन तुम्ही 4-5 वर्षात तुम्ही देणार गाडी 2-3 वर्षात, त्याचा काय उपयोग नाही. कारण की त्याचं व्हॅलिडिटी संपत आली असणार आणि तुम्ही ती गाडी घेणार. त्याचा काही उपयोग नाही मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, की गाडी क्वालिटीच बघा, कारण की आहे ना, गाडीला बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम असतात. ते कोण तुम्हाला सांगत नसते, की बाबा दादा प्रॉब्लेम आहे गाडीला तुमच्या आणि हे असं कुठला डीलर-बिलर तुम्हाला काय सांगत नसतोय. आणि गाडी बघूनच घ्या, कारण की आज मार्केटला असं फसवणारी लोकं लय आहेत, की गाडीचं प्रॉब्लेम एक असते आणि तुम्हाला सांगणारी एक. नंतर गाडी घेतल्यानंतर तुम्ही फसताय, कारण की ओव्हर रेटिंगचा प्रॉब्लेम असतो. काही गाडीना गिअरबॉक्सचा बरेच प्रॉब्लेम आहे. काहींना सस्पेन्शनचा प्रॉब्लेम आहे. व्यवस्थित वापरलं नाहीमुळं प्रॉब्लेम येतो. चांगला मेकॅनिक बघा एखादा वाटला तर, आणि तुम्ही जाऊन बिनधास्त त्याला दाखवून 2 पैसे त्याला गेले तर चालतील. पण तुम्ही त्याला दाखवूनच गाडी घ्या. कारण की अशी गाडी घेऊन उपयोग नाही मित्रांनो. आणि गाडी कसं आहे, इंजिन बघूनच घ्या. आणि दुसरी गोष्ट पेपर बघा गाडीचे, आणि ओनर किती आहेत ते पण बघा. नाहीतर ओनर 4-5 असायचे आणि तुम्ही गाडी घेणार, ती काही उपयोगाचं नाही मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की गाडीचे एक वेळ ती मागचं बोनेट-बिनेट उघडून सगळं चेक करा. डिक्की-बिक्की काय आहे का प्रॉब्लेम, सडली-बिडली सगळं चेक करा. घ्या तसं बघून मित्रांनो. चांगली गाडी आहे आणि क्वालिटीच होती गाडी. आजपर्यंत आता मी तरी एवढे दिवस वापरतो, मला काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्या गाडीला प्रॉब्लेम नव्हताच. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की गाड्या 2013-12ची घेतली ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये पॉवर स्टेअरिंग येत नाही. आणि त्याच्यामुळं ते जरा पॉवर स्टेअरिंग नसल्यामुळे थोडी हार्ड जाते आणि त्याचं डॅशबोर्ड सगळं वेगळं आहे. आणि ही जर तुम्ही 16-17ची गाडी घेतली, तर ह्याला तुम्हाला आहे ना 100% सगळं टॉप मॉडेलच येतं. आणि ह्या गाडीचं सगळं तुमचं क्वालिटीच आहे. म्हणजे मटेरियल आतमध्ये बसायला सीटसहित वेगळा आहे. आणि ह्या गाडीत स्पेस पण त्या गाडीपेक्षा थोडा वेगळाच वाटतो, कारण की ही गाडी थोडी मोठी वाटते हाईटला पण आणि सगळ्याला पण. त्यामुळे मित्रांनो, घेत असताना 16-17ची गाडी घ्या. आणि आपल्या चॅनलला अजून मी नॅनोचे चांगले व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आपण अजून व्हिडिओ चांगले बनवू आणि व्हिडिओ घेऊन येऊ. आणि गाडी तुम्हाला कशी वाटली, लाईक करा, कमेंट करा.